बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 च्या अंमलबजावणीबाबत कार्यशाळेचे आज आयोजन येथे करण्यात आले आहे। या कार्यशाळेत सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित विद्यार्थी आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। माँ सरस्वतीच्या आशीर्वादाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय दादासाहेबजी बोबडे, सचिव विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते। धन्यवाद सर। कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेबजी बोबडे यांचे स्वागत करण्याकरिता मी महिला तक्रार निवारण समितीचे सदस्य डॉक्टर पांढरीकर सर यांना येथे आमंत्रित करते। महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर तळवणकर सर यांचे स्वागत करण्याकरिता महिला तक्रार निवारण समितीचे सदस्य अर्जुन नाईक यांना मी येथे आमंत्रित करते। कार्यशाळेसाठी आम्हाला प्रमुख व्याख्याता म्हणून लाभलेले ॲडव्होकेट क्षितिज अनोकार, पब्लिक प्रॉसिक्युटर अकोला यांचे स्वागत आदरणीय प्राचार्य सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। महिला तक्रार निवारण समितीच्या संयोजिका सन्माननीय प्राध्यापक वायचाळ मॅडम यांचे स्वागत करण्याकरिता मी महिला तक्रार निवारण समितीची सदस्य तनुश्री टाले हिला येथे आमंत्रित करते। महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्या ॲडव्होकेट राजेश्वरी आळशी मॅडम यांचे स्वागत करण्याकरिता मी डॉक्टर नीता बोचे मॅडम, महिला तक्रार निवारण समिती सदस्य यांना आमंत्रित करते। प्रास्ताविक भाषण करण्याकरिता महिला तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्राध्यापक सौ संगीता वायचाळ यांना इथे मी आमंत्रित करते। सन्माननीय व्यासपीठ, महिला तक्रार निवारण समितीचे इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, प्राध्यापक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, गेल्या 5-6 वर्षापासून संपूर्ण देशामध्ये एक मोठं अभियान राबवलं जात आहे आणि ते म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ। आपल्या जिल्ह्यात तर त्यावेळेला फारच दयनीय अवस्था होती मुलींच्या जन्माच्या प्रमाणाची। असं का होत असेल? मुलींना जन्माला न घालण्याचा निर्णय पालक का बरं घेत असतील? अर्थात त्याची अनेक कारणं आहेत, पण त्या सगळ्या कारणांचा निष्कर्ष असा येऊन पोहोचतो की मुलींची सुरक्षितता, किंवा रादर आपण असं म्हणू मुलींची असुरक्षितता। समाजात वावरताना मुलींना आणि महिलांना संरक्षण मिळावं म्हणून सरकार कायद्याचं पाठबळ देत असतं। आपल्यापैकी सगळ्यांनाच असं वाटतं की प्रत्येक मनुष्याला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, सन्मानाने जगता यायला पाहिजे आणि प्रत्येकाने प्रत्येकाला सन्मानाने वागवताही आलं पाहिजे। म्हणजे पुरुषांनी पुरुषाला, स्त्रीनी स्त्रीला, पुरुषांनी स्त्रीला, स्त्रीनी पुरुषाला सन्मानाने वागवावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं।
तुमच्या आमच्यासारखी समाजामध्ये सज्जन शक्ती सुद्धा भरपूर आहे, पण तरी सुद्धा गुन्हे घडतातच. असं का? कारण सज्जन शक्ती सुप्त आहे, प्रसंगी सज्जन शक्ती भित्री पण आहे. समाजामध्ये अनेक गुन्हे घडतात, पैकी आपण आज स्त्री सन्मानाच्या बाबतीतच बोलणार आहोत. तुमच्या वयोगटापुरता विषय सीमित करून मी असं म्हणेन की आज इथे बसलेल्या कित्येक मुलींना रस्त्यावरच्या मुलांकडनं, पुरुषांकडून होणाऱ्या छेडछाडीला तोंड देत देत महाविद्यालयापर्यंत यावं लागतं, समाजामध्ये वावरावं लागतं. मग ते चौकातल्या अगदी टवाळखोर मुलांकडनं टॉन्टिंग असो, गाणी असो, प्रसंगी क्या माल है, क्या पटाका है अशी संबोधनं असोत, किंवा बसनी जाताना, ट्रॅक्सनी जाताना, गर्दीच्या ठिकाणी किळसवाण्या अशा स्पर्शांना, छेडछाडींना सामोरं जावं लागतं. आणि हे सगळं आम्ही मुलंसुद्धा बघत असतो. प्रसंगी कधी कधी त्या छेडछाड करणाऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा असतो, भले प्रत्यक्ष भाग घेतलेला असो चाहे नसो. मनात येतं सुद्धा कधीतरी की हे चूक आहे, हे बरोबर नाही, पण त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा मदत करणं हे प्रत्येक वेळेला घडतंच असंही नाही. मदत मागायला प्रसंगी मुली सुद्धा घाबरतात. अशा वेळेला नक्की करायचं काय? कधी कधी कॉलेजमध्ये मुला मुलींच्या निकोप मैत्रीच्या पलीकडे सुद्धा रिलेशन जातं आणि मैत्रीच्या सीमारेषा ओलांडताना कळत नकळत चुका होतात आणि त्या चुकांचे गुन्हे होतात. त्यामुळे गुन्हा नक्की कशाला म्हणायचं? त्या गुन्ह्याविरुद्ध तक्रार करायला काही जागा आहे का? कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत का? याची माहिती आपण या कार्यशाळेतनं घेणार आहोत. आणि मुळात असं घडूच नये, समाजामध्ये स्त्री पुरुषांमध्ये निकोप वातावरण असावं यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या काय आहेत, मुलींची आपापली जबाबदारी काय आहे, मुलांची आपापली जबाबदारी काय आहे, या संदर्भातही आजच्या कार्यशाळेमध्ये बोलल्या जाणार आहे. तेव्हा माझी प्रस्तावना जास्त न लांबवता मी आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली आहे. त्यावर भाष्य करणार आहे ॲडव्होकेट क्षितिज अनोकार. मला अभिमान वाटतो हे सांगताना की ॲडव्होकेट क्षितिज अनोकार आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे, राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहे, माझे विद्यार्थी आहे आणि आज सन 2010 पासून ते राज्य सहाय्यक सरकारी अभियोक्ता, महाराष्ट्र शासनाचं वकील म्हणून कार्यरत आहे. 2015 प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याअंतर्गत प्रकरणामध्ये राज्य शासनाने ॲडव्होकेट क्षितिजची विशेष नियुक्ती केली आहे. तर वर्ष 2016 पासून विधी संघर्षग्रस्त बालकांच्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट क्षितिज कार्यरत आहे. सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी 10 वर्ष खाजगी वकिली ॲडव्होकेट क्षितिज यांनी केलेली आहे. तसेच मुक्त पत्रकार, छायाचित्रकार, स्तंभलेखक म्हणून दैनिक देशोन्नती व दैनिक सकाळ मध्ये 5 वर्ष कार्य केलेले आहे. कायद्याचे अभ्यासक, उत्कृष्ट वक्ता व लेखक म्हणून नव्याने प्रसिद्धीस येणारा क्षितिज विद्यार्थी जीवनापासूनच त्यांच्या गुणवत्तेमुळे प्राध्यापकांचे लक्ष वेधून घेत होता. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या गुणवत्तेच्या बळावर त्यांचं कर्तृत्वाचं जे क्षितिज आहे दिवसेंदिवस विस्तार पावत आहे. आपल्या महाविद्यालयाचा असा गुणवंत माजी विद्यार्थी ॲडव्होकेट क्षितिजला प्रमुख व्याख्यानाकरिता आमंत्रित करताना मला मनस्वी आनंद होत आहे, अभिमान वाटत आहे. मी ॲडव्होकेट क्षितिज यांना येथे व्याख्यानाकरिता आमंत्रित करते. आजच्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय दादासाहेब बोबडेजी, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तळवणकर साहेब, माननीय वायसाय मॅडम आणि मला हक्कानं या महाविद्यालयामध्ये
आपल्या सर्वांसमोर व्याख्यान करण्याकरता ज्यांनी मला प्रेमानं निमंत्रित केलं त्या माननीय टावरी मॅडम आणि या सर्व कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कायद्याबद्दल जर बोलायचं झालं तर ज्यावेळेस कुठल्याही कायद्याबद्दल आपण चर्चा करतो, कायद्याची चर्चा ही कंटाळवाणी असते. त्याच्यामध्ये डेफिनेशन्स, सेक्शन्स, पिनल प्रोव्हिजन्स, त्या कायद्याची रचना कशी आहे, ह्या सगळा भाग आपल्याला अभ्यासावा लागतो. परंतु मुळात कायदा हा किचकट असल्यामुळे त्याच्या वाटेला कोणी जात नाही आणि म्हणून कायद्यातल्या तरतुदींचा अर्थ जर समजून सांगायचा असला तर वकिलाईशिवाय पर्याय राहत नाही. परंतु हा प्रश्न, ज्या विषयावर आपण आज चर्चा करतोय, हा विषय फक्त कायद्याशी संबंधित नाही, तर हा प्रश्न आपल्या संस्कृतीशी संबंधित आहे, आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे, आपल्या समाजाशी संबंधित आहे, आपल्या शिक्षणाशी संबंधित आहे. असा एकंदरीत अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. कारण आजच्या या व्याख्यानाचा किंवा या चर्चासत्राचा जो विषय आहे तो कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ, या छळाचा प्रतिबंध आणि ह्याचा निषेध आणि ह्यावरच्या शिक्षेच्या संदर्भात जो कायदा आहे त्या कायद्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपला देश, आपली संस्कृती, मुळात आपली संस्कृती अतिशय प्राचीन. भारतीय संस्कृतीमध्ये वेदांमध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता अशी परिस्थिती. वेद हे अपौरुषीय आहे. ज्यावेळेस संस्कृती निर्माण झाली त्यावेळेस वेद निर्माण झाले आणि त्या वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रियांचा आवाज थोडा कमी करायचा, थोडासा आवाज, जर वेदांच्या संस्कृतीपासून आपल्या देशामध्ये, तर वेद कालावधीपासून आपण आपल्या देशांमध्ये स्त्रियांना मान दिला पाहिजे, स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा अपमान होऊ नये अशी मान्यता आपल्या देशामध्ये आहे. मात्र असं असताना देखील ही संस्कृती इतकी पुरातन, इतकी प्राचीन आणि स्त्रियांना मान देणारी असल्यानंतर देखील आपल्या देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की द वुमन्स आर अवर बेटर हाफ. स्त्री आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे, आपल्या घराचा अविभाज्य घटक आहे, आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे, आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे. असं असताना सुद्धा आपण समाजामध्ये अशा घटना पाहतो की ज्या ठिकाणी स्त्रीच्या अस्तित्वाला चॅलेंज केलं जातं, तिच्या अस्तित्वाला आव्हान दिलं जातं, तिच्यावर अत्याचार केला जातो. फार दररोजच्या वृत्तपत्रांमध्ये देखील आपण वृत्त पाहिलं, बातम्या तपासल्या, बातम्या वाचायचा प्रयत्न केला तर एक बातमी कुठेतरी महिलेवर झालेल्या अत्याचाराची तुम्हाला वाचायला मिळेल. टीव्हीचं बटन सुरू केलं, न्यूज चॅनल सुरू केलं तर त्याच्यावर तुम्हाला पुन्हा दिसेल एखादी बातमी की त्या बातमीमध्ये तुम्हाला कळेल की एखाद्या स्त्रीवर पुन्हा कुठेतरी अत्याचार झालेला आहे. मग स्त्रीला देवाचा दर्जा देणारा, स्त्रीची पूजा करणारा हा देश, ही संस्कृती, आणि असं का होत आहे? आणि ही परिस्थिती आजचीच नाही, तर अनेक वर्षापासूनची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलण्याकरता शासनाला कायदे करावे लागतात. मित्रांनो, भारताचा जो कारभार चालतो हा कारभार भारतीय संविधानाच्या आधारे चालतो आणि भारतीय संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत अनुच्छेद 14, 15, 21 या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार स्त्रियांना सुद्धा उपलब्ध आहेत. आणि म्हणून जर स्त्रियांवर अत्याचार होत असेल, स्त्रियांवर कुठल्याही प्रकारे काम करताना, समाजामध्ये वावरताना त्याला कुठल्याही प्रकारच्या छळाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांचं संरक्षण करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या पूर्ततेकरिता हा कायदा निर्माण करण्यात आलेला आहे. आपण थोडंसं मागे वळून जर पाहिलं तर इतिहासामध्ये आपल्याला दिसेल, आता 19 फेब्रुवारीला आपण एका थोर पुरुषाची जयंती साजरी केली. कोणाची जयंती साजरी केली? आपण शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली. तर शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली का साजरी केली? कारण इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी असं कार्य करून ठेवलेलं आहे की ज्या कार्यामुळे त्यांच्या
योगदानामुळे आपण आज सन्मानानं जीवन जगतोय. तर आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण जर थोडं इतिहासात डोकावून पाहिलं, छत्रपती शिवाजी राजांची महिलांप्रतीची भूमिका जर आपण पाहिली तर आपल्याला काय दिसेल? 1678चा काळ. 1678 मध्ये सखुजी गायकवाड म्हणून महाराजांचे एक सेनापती होते आणि बेळवाडीच्या किल्ल्यावर महाराजांच्या आदेशाने त्यांनी हल्ला चढवला होता. सखुजी गायकवाड निकराने फौज घेऊन लढाई लढत होते आणि तिकडून शत्रू पक्षाची सेनापती, तुम्हाला नाव माहिती आहे का त्यांचं? बेळवाडीची किल्लेदार कोण होती? बेळवाडीची किल्लेदार होती सावित्रीबाई देसाई. सावित्रीबाई देसाई ही महिला होती तरी देखील किल्लेदार होती. 27 दिवसापर्यंत बेळवाडीचा किल्ला सखुजी गायकवाडच्या हाती लागला नाही. 27 दिवसापर्यंत सावित्रीबाई देसाई अतिशय निकरानं झुंज देत होती. विचार करा, शिवाजी राजांचा सेनापती आणि शिवाजी राजांच्या सेनापतीला तोंड देत होती एक महिला सेनापती सावित्रीबाई देसाई. 27 दिवसानंतर किल्ला पडला, सावित्रीबाईचा पराभव झाला आणि सखुजी गायकवाडांनी विजयाच्या उन्मादामध्ये सावित्रीबाईवर बलात्कार. इतका मोठा विजय मिळाला. विजय मिळाल्यानंतर सत्कार व्हावा सखुजी गायकवाडांचा, परंतु काय झालं? त्यांच्या हातून एक प्रमाद घडला आणि राजांच्या कानावर गोष्ट गेली. राजांना समजलं सखुजी गायकवाडांनी काय पापकृत्य केलाय. सखुजी गायकवाड विजय यात्रा घेऊन परत आले. राजांनी त्यांना जेरबंद केलं आणि सखुजी गायकवाडांचे दोन्ही डोळे काढण्याची शिक्षा राजांनी सुनावली. बघा, स्त्रीचा मान, शत्रू पक्षाची सेनापती, परंतु असं असताना देखील तिच्यावरही कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ न देणारा राजा शिवछत्रपती. त्याच्यानंतर कल्याणच्या सुभेदाराचं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहीत असेल. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेसोबत ज्या वेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या समोर लुटीचा नजराणा म्हणून पेश करण्यात आली, त्यावेळेस शिवाजीराजांनी काय सांगितलं? त्या महिलेचा सुद्धा शिवाजीराजांनी सत्कार केला, तिला चोळी बांगडी दिली आणि तिचा बहुमान करून तिला परत पाठवलं. त्यासोबतच रांझ्याच्या पाटलाची कथा देखील शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसिद्ध आहे. रांझा हा एक परगणा होता. या परगण्यामध्ये तिथील जो पाटील होता हा अतिशय मस्तवाल झालेला होता. कुठल्याही गरीब व्यक्तीची मुलगी, कुठल्याही गरीब व्यक्तीची सून जर त्याला दिसली तर त्याच्या तावडीतून ती सुटेल याची कुठल्याही प्रकारची खात्री नसायची. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलीवर त्याने अत्याचार केला. त्याने अत्याचार केल्यानंतर तो सहन न झाल्यामुळे अपमान झाल्याची शल्य त्या पोरीच्या मनाला बोचत होतं आणि तिने आत्महत्या केली. ही गोष्ट देखील महाराजांच्या कानावर गेली. रांझ्याच्या पाटलाला सुद्धा कैद करून महाराजांच्या समोर पेश करण्यात आलं आणि महाराजांनी त्याला काय शिक्षा दिली माहिती आहे तुम्हाला? वाचला इतिहास? नाही. ह्या शिक्षेबद्दलचा उल्लेख जर तुम्हाला पाहायचा झाला तर एक शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन आहे की हा किल्लेदार, हा परगण्यातला पाटील ज्यावेळेस महाराजांच्या समोर पेश करण्यात आला त्यावेळेस त्याच्या हातापायाचे तुकडे करण्याची, त्याला चौरंगा म्हणतात, हात तोडून टाकले, पाय तोडून टाकले आणि अशा अवस्थेत चौकाट टाकून त्याच्यावर प्रत्येकाला थुंकता येईल अशी व्यवस्था महाराजांनी केली. किती भयंकर व्यवस्था, किती भयंकर न्याय. परंतु महाराजांनी स्त्रियांचा सन्मान व्हावा ह्याकरता ही योजना केली होती आणि ही योजना करणं प्रत्येक राज्यकर्त्याची जबाबदारी असते. अशी आपली संस्कृती. आणि म्हणून शिवाजी महाराजांना आपण पूजनीय मानतो, शिवाजी महाराजांची आपण पूजा करतो, शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो. पण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना त्यांच्या चारित्र्यामधून आपण अशा प्रकारचे गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बाणवतो किंवा नाही हा एक प्रश्नच आहे. या दिवसाच्या अनुषंगानं, या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण असा विचार करूया की शिवाजी महाराजांचे जे गुण आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात ते आपल्या अंगी बाणवता आले पाहिजे. मित्रांनो, कायदा असूनच त्याचा उपयोग होत नाही. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. विधी महाविद्यालयामध्ये कायद्याचा तास सुरू होता. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया शिकवणं सुरू होती. लेक्चरर हॉलमध्ये आले. हॉलमध्ये आल्यानंतर
त्यांनी काय केलं, अचानक जसा हॉलमध्ये प्रवेश केला, समोरचा एक विद्यार्थी बसलेला होता. त्या विद्यार्थ्याला तडक त्यांनी सांगितलं, चल उठ, निघ बाहेर. त्याचं नाव विचारलं, त्याला वर्गाच्या बाहेर हाकलून दिलं. लेक्चरर नवीन होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की वर्गातल्या एकाही विद्यार्थ्याला हे सर ओळखत नाही आणि आल्या आल्या त्यांनी एका मुलाला बाहेर काढलं. आणि समोर बसणारे मुलं जे असतात ते नक्कीच हुशार मुलं असतात आणि म्हणून त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना माहिती होतं की ज्या मुलाला बाहेर काढलेलं आहे त्याची कुठलीही चूक नाही. असं असताना प्राध्यापकांनी त्याला वर्गाच्या बाहेर काढलं. ही गोष्ट सर्वांना चटका लावून गेली. असं असताना प्राध्यापकांनी पुढे प्रश्न विचारला, तुम्हाला कळलं का मी त्याला का बाहेर काढलं? त्याला मी बाहेर का काढलं हे कोणी सांगू शकेल का? आता प्राध्यापकांची वर्गात आल्यानंतरची स्थिती, त्यांची ॲक्शन अशी होती की कोणालाच काही सांगता येत नव्हतं. मग प्रश्नाचं उत्तर द्यायची हिंमत करणार कोण? कोणीच बोलत नाही. असं पाहिल्यानंतर प्राध्यापकांनी पुन्हा प्रश्न विचारला की मी ह्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर हाकलून दिलं, हे योग्य केलं की अयोग्य? भीत विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे तुमचं चुकलं, तुम्ही हे अयोग्य केलं. अरे जर मी अयोग्य केलं असेल असं तर तुम्हाला खात्रीपूर्वक वाटत असेल आणि जर त्या विरुद्ध तुम्ही तुमचा आवाज उठवत नसाल तर मग कायदा असून किंवा जस्टिस असून कुठला काय उपयोग होणार आहे? अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल तर त्या विरुद्ध आवाज उठवणं देखील तितक्याच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कुठल्याही कायद्याचा उपयोग होणार नाही. म्हणून जर आवाज उठवायचा असेल, तक्रार करायची असेल, आपल्या हक्कांची जाणीव करून घ्यायची असेल तर कायदा काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर आता आपण आतापर्यंत पाहिलं शिवाजी महाराजांच्या चारित्र्यामध्ये की शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या अबूला किती मान दिला. त्यानंतर आपण थोडंसं पुन्हा इतिहासामध्ये जाऊया आणि आपण ज्यांना महापुरुष म्हणतो, ज्यांना महापुरुष समजतो, त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्त्रियांचा मान ठेवण्याकरता जे उदाहरणं आपल्याला घालून दिलेली आहेत, जी परिस्थिती आपल्याला दाखवलेली आहे, त्याच्याकडे आपण थोडं लक्ष घालूया. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये असताना एका महिलेने त्यांना म्हटलं, स्वामीजी मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे. स्वामीजींनी विचारलं, माझ्यासोबतच विवाह का करायचा आहे? आता स्वामीजींच्या अमेरिकेमधल्या वास्तव्यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या चारित्र्याची अशी काही छाप पडली होती की अमेरिकेतला प्रत्येक नागरिक हा स्वामी विवेकानंदांवर प्रेम करू लागला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेनं विचारलं की तुम्ही माझ्यासोबत विवाह कराल का? स्वामी विवेकानंदांचा प्रश्न ऐकल्यानंतर ती महिला उद्गारली की मला तुमच्यासारखा हुशार आणि बुद्धिमान चरित्रवान मुलगा पाहिजे आहे आणि म्हणून मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेस उत्तर दिलं की हे तर शक्य नाही, कारण मी संन्याशी आहे, परंतु तूच आजपासून माझी आई होऊन जा, मी तुझा मुलगा होऊन जातो, अशी आपली संस्कृती. आणि अशी संस्कृती असताना आज या विषयावर आपण चर्चा करतोय की कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबद्दल आपण कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपण पाहिलं. या विषयाच्या अनुषंगानं ज्यावेळेस वायचाळ मॅडम, टावरे मॅडमसोबत माझी चर्चा झाली तेव्हा मी सुरुवातीला असा विचार केला होता की आपण फक्त कायदा एक्सप्लेन करायचा आणि प्राचार्य महोदय वगैरे आहेत हे ह्याची पार्श्वभूमी सांगतील. परंतु मॅडमने मला सांगितलं कायदा आपल्याला थोडक्यात सांगता आला तरी चालेल, परंतु बौद्धिक देता आलं पाहिजे, विद्यार्थ्यांना विषयाचा गाभा समजला पाहिजे. म्हणून मी थोडासा साईडला जाऊन चर्चा केली की हा विषयाची पार्श्वभूमी काय असते. त्याकरता ज्यावेळेस मी कुराण वाचलं, ज्यावेळेस मी हदीस वाचलं, ज्यावेळेस प्रेषितांनी मुस्लिम स्त्रियांच्या संरक्षणाकरता काय केलं आहे, त्यांचा मान कसा ठेवावा, हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा स्त्रियांच्या मानाला अतिशय वरिष्ठ स्थान देण्यात आलेलं आहे. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा स्त्रियांचा मान कसा ठेवला गेला पाहिजे ह्याकरता दोन उदाहरणं भगवान बुद्धांच्या चरित्रामध्ये आढळून येतात. आणि अशी आपली ऐतिहासिक पार्श्वभूमी, अशी आपली सांस्कृतिक पार्श्वभूमी असं असताना परिस्थिती मात्र बिघडत चाललेली आहे. दरवर्षी दर महिन्यात जो महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा रेशो आहे तो मात्र वाढतो.
याचं कारण काय असेल? मित्रांनो, भारतीय संस्कृतीची बैठक मुळात आध्यात्मिक, भारतीय संस्कृतीची बैठक मुळात संयमावर आधारलेली. स्वामी विवेकानंदांच्या उदाहरणात आपण जे पाहिलं ते संयमाचं उदाहरण. शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वात आपण जे पाहिलं ते स्त्रीवर अन्याय होऊ न देण्याचं उदाहरण आपण पाहिलं. आणि आता विज्ञानवादी दृष्टिकोन आपण स्वीकारला, अध्यात्मापासून दूर गेलो, संयमापासून दूर गेलो, स्त्री पुरुष समानतेचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं. आणि तेव्हापासून जसे जसे आपले संस्कार कमी झाले तसं तसं परिस्थिती अधिकाधिक बिघडत चालल्याचं तुम्हाला दिसेल. एका शाळेमध्ये मी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने गेलो. 7th स्टँडर्डचे स्टुडंटच्या त्यांच्या क्लास टीचरची तक्रार होती की 7व्या वर्गातल्या मुलांच्या दप्तरामध्ये लव्ह लेटर्स सापडतात. 7th स्टँडर्ड, 6-7-13 वर्षाचं वय, त्यांच्या दप्तरामध्ये लव्ह लेटर्स सापडतात. ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डासमोर मी काम करतो. ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड काय आहे तुम्हाला कल्पना आहे का? 18 वर्षाच्या वयापेक्षा कमी असलेली मुलं किंवा मुली जेव्हा ऑफेन्स करतात, गुन्हा करतात, तेव्हा त्यांच्या केसेस ज्या अथॉरिटी समोर चालतात, दॅट इज कॉल्ड ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड. ज्या ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड समोर ज्या केसेस आहेत ह्याच्यामध्ये सगळेच आरोपी जे आहेत त्यांना आम्ही आरोपी म्हणत नाही, त्यांना आम्ही ज्युव्हेनाईल इन कन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणतो, विधी संघर्षग्रस्त बालक, म्हणजे ज्यांच्याकडून अजाणता एखाद्या कायद्याच्या तरतुदीचा भंग झालेला आहे. तर ह्या केसेस जेव्हा मी चालवतो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की 18 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलाच्या विरुद्ध मी बलात्काराची केस चालवतो. 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाच्या विरुद्ध मी 354 विनयभंगाची केस चालवतो. 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाच्या विरुद्ध मी 294 अश्लील शिवीगाळीची केस चालवतो. कुठेतरी आपले संस्कार कमी पडत चालले आहेत. आपण मागच्या वर्षी एक चित्रपट पाहिला, सगळ्यांनी पाहिला असेल, सैराट. मी नाव घ्यायच्या अगोदरच सगळ्यांनी सांगितलं मागच्या वर्षी एकच पिक्चर, सैराट. ह्या सैराटमध्ये नागराज मंजुळेला काय दाखवायचं असेल? खरं तर हा विषय अतिशय गहन आहे, PhD करण्यासारखा चित्रपट आहे. आपण कुठल्या अँगलनं त्या चित्रपटाचा अभ्यास करतो हा आपल्या पाहण्याचा विषय आहे. परंतु मला या चित्रपटातून काय दिसलं? ह्या चित्रपटाची जी नायिका आहे, ह्या नायिकेचा बाप एक पॉलिटिकल लीडर आहे, तिची आई घरगुती गृहिणी आहे, तो राजकारणात व्यस्त आहे, ती घरातल्या कामात व्यस्त आहे, मुलीवर संस्कार देऊ शकली नाही. इकडे या चित्रपटाचा जो नायक आहे तो देखील मध्यमवर्गीय कुटुंबात आहे. त्याचे आई वडील जे आहेत ते दररोजच्या जीवनामरणाचे प्रश्न म्हणजे अन्न पाण्याच्या समस्या सोडवण्याकरता त्रस्त आहेत आणि त्यातच ते गुंतून गेलेले आहेत. मुलांना संस्कार द्यावे लागतात हे देखील त्यांना माहीत नाही. असे 2 संस्कारहीन तरुण ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस सैराट झाला. संस्कार शून्य वातावरण असल्यामुळे सैराट सारखी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या अनुषंगानं किंवा वर्षभर आपण ज्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो तो केवळ उत्सवाचा, महोत्सवाचा आणि आनंद व्यक्त करण्याचा प्रसंग नसतो, तर त्या महापुरुषांच्या चरित्रामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आपण सुशिक्षित झालो पाहिजे, आपण सुसंस्कारित झालो पाहिजे. त्याकरता आपण प्रयत्न करत असतो आणि त्याकरता आपल्याला ह्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या असतात. असो, आता मुळात लैंगिक छळाच्या संदर्भात जर आपण विचार करायचा म्हटला की ही परिस्थिती केव्हा निर्माण झाली, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पॉलिटिकल सायन्सचे जे विद्यार्थी असतील, पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की जगासमोर ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या सोडवण्याकरता इंटरनॅशनल लेवलवर कन्व्हेन्शन्स होतात. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे की कन्व्हेन्शन्सची नावं सांगता येतील तुम्हाला? ओके, ठीक आहे, मीच बोलतो आज. तुम्ही थोडं बोलले असतं तर बरं झालं असतं, कारण एक्झॅक्टली आय डोंट नो की तुम्ही कुठल्या फॅकल्टीचे, कुठल्या स्ट्रीमचे स्टुडंट्स आहात. परंतु पॉलिटिकल सायन्सचे जे स्टुडंट्स असतील किंवा हिस्ट्रीचे जे स्टुडंट्स असतील त्यांना माहिती आहे की इंटरनॅशनल लेवलवर कन्व्हेन्शन्स वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याकरता होतात. तशीच एक कन्व्हेन्शन झाली. त्या कन्व्हेन्शनचा विषय होता की जगात जे सगळे देश आहेत त्या सगळ्याच देशांमध्ये महिलांवर त्या कामकाजामध्ये असताना अत्याचार होण्याच्या घटना होत आहेत. मित्रांनो,
नो डाऊट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आज स्त्री ही शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय सर्वच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीत काम करते आहे. आणि असं असताना ह्या स्त्रीला जर सन्मानजनक दर्जा मिळणार नसेल, काम करण्याची योग्य संधी मिळणार नसेल, काम करण्यासारखं वातावरण मिळणार नसेल, तर ही स्त्री काम करू शकणार नाही. आणि ही स्त्री जर काम करू शकली नाही तर आपल्या देशाच्या विकासामध्ये स्त्रीपासून आपल्याला जो फायदा होऊ शकतो, तिच्या बुद्धिमत्तेचा आपल्याला जो उपयोग होऊ शकतो, तो उपयोग होऊ शकणार नाही. ही परिस्थिती प्रत्येक देशामध्ये आहे. मग ही परिस्थिती बदलली पाहिजे. याकरता काय केलं पाहिजे हा विषय होता. इंटरनॅशनल कन्व्हेन्शनच्या समोर मीटिंग सुरू होती आणि त्या मीटिंगमध्ये ह्या कायद्याचं प्रारूप जन्माला आलं आणि हा कायदा प्रत्येक देशाने जे जे त्या कन्व्हेन्शनच्या मीटिंगला हजर होते, जे जे त्या कन्व्हेन्शनच्या मीटिंगचे सभासद होते, त्या सर्व देशांनी आपल्या देशामध्ये हा कायदा लागू करावा, अशा प्रकारचा कायदा तयार करावा असा ठराव त्या कन्व्हेन्शनमध्ये मंजूर झाला आणि मग आपल्या देशामध्ये हा कायदा तयार झाला. आता नुसता कायदा तयार झाला म्हणून समस्या सुटली असं होत नाही. जगातल्या जवळपास प्रत्येक देशामध्ये हा कायदा झाला, परंतु कायदा झाला म्हणून समस्या सुटत नाही. आपल्या देशामध्ये IPC 1872 पासून चोरी करणं गुन्हा आहे हे सांगायसाठी आपल्याला कायद्याचं पुस्तक उघडायची गरज नाही. उघडावं लागेल का आपल्याला कायद्याचं पुस्तक की चोरी करणं गुन्हा आहे किंवा नाही, खोटं बोलणं गुन्हा आहे की नाही हे पाहायसाठी आपल्याला कायद्याचं पुस्तक उघडावं लागेल का? रस्त्यावर शिवीगाळ करावी की नाही करावी याच्यासाठी आपल्याला पुस्तक उघडावं लागेल का? नाही उघडावं लागेल. म्हणजे आपल्याला कळतं की गुन्हा काय आहे, जे आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला पटत नाही, ज्यामुळे निश्चितच आपण कुणाच्या तरी हक्कावर अतिक्रमण करतो, अशी प्रत्येक कृती ही गुन्हा असते. चोरी करणं गुन्हा आहे याचं कलम IPC मध्ये आलं. कलम 379, 380 IPC मध्ये आलं. चोरी करणं गुन्हा आहे, चोरी केल्यास 3 वर्षाची शिक्षा. चोरी करणं थांबलं नाही. तसंच हा कायदा झाला. महिलांच्या लैंगिक छळाच्या विरुद्ध शिक्षा देणारा कायदा अस्तित्वात आला. परंतु या कायद्याच्या अस्तित्वात येण्यानंच प्रश्न सुटणार नाही. तर तुम्हाला आम्हाला ह्या अडचणीतून, ह्या संकटातून दोन्ही पद्धतीने मार्ग काढावा लागेल. एक, आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, मी मुलांकरता बोलतोय, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला संयम बाळगावा लागेल. संयम बाळगून आपल्या हातून अशी कुठलीही कृती होणार नाही की जी आपली सहचारिणी आहे, जी आपल्यासोबत शिकते आहे, जी आपल्यासोबत काम करते आहे, अशा कुठल्याही स्त्रीच्या चारित्र्यावर आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे शिंतोडे उडवला जाणार नाही. ह्याकरता संयम निर्माण करणं स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कारण 509 हे तर कलम, 354 हे कलम स्त्रियांच्या विरुद्ध घडलेल्या गुन्ह्याकरता दंडनीय अपराध आणि शिक्षा पुरवणारं तरतूद आहे. आता तुमच्या हातून जाणता अजाणता एखादी चूक झाली, तुम्ही महाविद्यालयीन स्तरावर शिकणारे विद्यार्थी आहात आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडून जर एखादी चूक होत असेल, एखादा गुन्हा घडत असेल आणि त्याकरता तुमच्या विरुद्ध जर प्रकरण दाखल होत असेल, तुम्ही कितीही अकॅडमिकली हुशार असाल, तुमचं करिअर संपल्यात जमा आहे. कारण ह्याला मॉरल टर्पिट्यूड, नीतिमूल्यांच्या विरुद्ध करण्यात आलेला गुन्हा असं समजलं जातं. आणि असा गुन्हा जर कुठल्याही विद्यार्थ्याकडून घडला असेल, असा गुन्हा जर कुठल्याही तरुणाकडून घडला असेल, तर त्याला शासकीय नोकरी करता कायमचं मुकावं लागतं. हे त्याचे दुष्परिणाम आहेत. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला एक तर स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचं व्यक्तिमत्व खराब होऊ नये याकरता स्वतःला जपायचं आहे. त्याकरता या कायद्यामध्ये जे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्याची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुमच्या सोबत शिकणारी तुमची सहपाठी विद्यार्थिनी, हिच्यासोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे, हिच्यासोबत तुमची वर्तणूक कशी असली पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. मित्रांनो,
लैंगिक छळ म्हणजे काय हे देखील याच उदाहरणातून समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. कायद्यात लैंगिक छळाच्या फार मोठ्या व्याख्या दिलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट, ज्या गोष्टीमुळे स्त्रीला असं वाटत असेल की माझा उपमार्थ झाला, माझा अपमान झाला, माझी बेइज्जती झाली, अशी प्रत्येक गोष्ट लैंगिक छळामध्ये येऊ शकते. परंतु थोडक्यात जर पाहायचं झालं तर एखाद्या मुलीविरुद्ध टॉन्टिंग करणं, तिला कुठल्याही प्रकारचे इशारे करणं, तिच्याकडे पाहून कुठल्याही प्रकारचे हातवारे करणं, तिला कुठल्याही प्रकारे बोलून अपमानित आणि लज्जित करणं, ही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लैंगिक छळामध्ये येतात. आता आणखी जर साधी व्याख्या करायची झाली तर ज्या प्रकारचा व्यवहार तुम्ही स्वतःच्या बहिणीसोबत कोणी केला, स्वतःच्या आईसोबत कोणी केला तर तुम्ही सहन करू शकणार नाही, असा व्यवहार हा लैंगिक छळामध्ये येणारा व्यवहार असेल. तर बघा, मग आपण आपल्या वर्तणुकीमध्ये कशा प्रकारचं नियंत्रण ठेवलं पाहिजे. मला ह्याच विषयावर चर्चा करत असताना अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी माझे मित्र आहेत आणि त्यांच्यासमोर मी हा विषय मांडला. न जाणं म्हटलं कोणाकडून एखादा चांगला मुद्दा मिळेल. तर मी त्यांना म्हटलं की अशा विषयावर मला बोलायचं आहे, तुमच्याजवळ काही मटेरियल असेल किंवा एखादा मुद्दा तुमच्या माहितीत असेल तर मला सांगा. एकाने काही सांगितलं आणि मला प्रश्न विचारला, एखाद्या मुलीवर माझं प्रेम असेल तर मी ते कसं व्यक्त केलं पाहिजे. विषय गंभीर होता. प्रश्न विचारा असं मी सांगितलं होतं, उत्तर देणं भाग होतं. पण अतिशय साध्या सोप्या भाषेत मला त्याचं उत्तर मिळालं की प्रेम हे व्यक्त करावं लागत असेल तर ते प्रेमच नाही. म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची गरजच येऊ नये. महाविद्यालयीन स्तरावर तुम्ही शिकत असताना तुम्ही आहात विद्यार्थी. विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे विद्यार्जन करणं आणि ह्याच करता तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. मग विद्यार्जन करत असताना तुमचं लक्ष जर पुस्तकात ऐवजी इतर कुणीकडे असेल तर तुमचं करिअर नष्ट होईल. हे वेळ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. ही परिस्थिती तुमच्या समोर पुन्हा निर्माण होणार नाही. आणि म्हणून महाविद्यालयामध्ये कुठल्या कामासाठी आपण येतोय याकडे आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्ष दिलं पाहिजे. तसंच माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना देखील मी एक सांगेन, आपल्या कॉलेजची शिस्त मी असतानापासून मला माहिती आहे. परंतु असे बरेचसे महाविद्यालय आहेत. जर तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये पाहिलं किंवा खामगावपेक्षा दूर कुठेतरी गेले तुम्ही, ज्या ठिकाणी कॉलेज नावाचा प्रकार काय आहे, त्या ठिकाणी शिस्त नावाचा प्रकार काय आहे, हे जे कुठंच दिसत नाही. आपल्या महाविद्यालयामध्ये अशी परिस्थिती कधीच निर्माण होत नाही. तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे घालता हा विषय तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. निश्चित संविधानाने तुम्हाला तुमचा तो अधिकार दिलेला आहे, त्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा वाद उपस्थित करायचा नाही. परंतु महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी येत असताना आपण आपला ड्रेस कसा असला पाहिजे, आपला पेहराव कसा असला पाहिजे ह्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि जेणेकरून आपल्याबद्दल इतर मुलांचं, इतर तरुणांचं मत हे विचित्र किंवा वेगळं होणार नाही याची सुद्धा तरुणांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे, असं या प्रसंगी मला सांगावंसं. आता महिला अत्याचाराची घटना झाल्यानंतर काय केलं पाहिजे हा भाग, कायद्याचा थोडासा भाग सांगतो आणि मी त्यानंतर माझ्या वाणीला विराम देईन. मित्रांनो, हा जो कायदा आहे हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम 14, 15 आणि 21 मधून आलेला आहे. कलम 14 मध्ये कायद्यासमोर सर्व समान आहेत हे तत्व भारतीय संविधानाने मांडलेलं आहे. कलम 15 मध्ये म्हणजे अनुच्छेद 15 मध्ये, आर्टिकल 15 मध्ये भारतीय संविधानामध्ये स्त्रियांचा अनादर होऊ नये अशी वर्तणूक प्रत्येकाची असली पाहिजे, राज्याने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशा प्रकारचं अर्थ अनुच्छेद 15 ला अभिप्रेत आहे. आणि अनुच्छेद 19 मध्ये स्त्रियांच्या काम करण्याच्या ठिकाणी त्यांना संरक्षित वातावरण असलं पाहिजे ही जबाबदारी आणि सर्व समाजाची कलेक्टिव्ह ड्युटी आहे. तर ह्या संविधानाच्या तरतुदीतून आपल्या आजच्या या चर्चासत्राचा विषय असलेल्या कायद्याचा जन्म झाला. भारतात
हा कायदा निर्माण करण्यासाठी कुठली परिस्थिती घडली हे ह्याचं बॅकग्राऊंड थोडंसं सांगतो. राजस्थानमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणारी एक महिला, तिचं नाव काय नाव होतं तिचं? कुणाच्या प्रकरणामधून हा कायदा जन्माला आला? आज हा कार्यक्रम आहे असं किती लोकांना माहिती होतं? बऱ्याच लोकांना माहिती होतं. आपण काही शोधायचा प्रयत्न केला नाही. भवरी देवी नावाची एक महिला होती राजस्थानमध्ये, आणि ही भवरी देवी सोशल वर्क, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होती. तिथल्या एका गुज्जर समाजाच्या व्यक्तीचं, त्याच्या मुलीचं, अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्याचा डाव त्या व्यक्तीनं आखला होता. आणि हे लग्न होऊ नये अशी भवरी देवीची इच्छा होती, कारण कायद्यानुसार अल्पवयीन मुलींचा विवाह लावणं हा गुन्हा आहे, सामाजिक दुष्कृत्य आहे, कायद्यानं प्रतिबंधित आहे. म्हणून ही गोष्ट घडू नये अशी भवरी देवीची अपेक्षा होती. त्याकरता भवरी देवीनी पोलिसांची मदत घेऊन त्या मुलीचा विवाह लावण्याची तिच्या वडिलांची जी इच्छा होती ती मोडली आणि तो विवाह ओधळून लावला. आणि त्यामुळे तो गुज्जर समाजाचा इसम जो आहे तो चिडून गेला आणि त्याने त्याच्या सहकाऱ्यांसह त्या भवरी देवीवर अत्याचार केला. त्या अत्याचाराची घटना विशाखा प्रकरणाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या समोर आली. आणि त्यावेळेस लक्षात आलं की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी स्त्री, महाविद्यालयामध्ये काम करणारी स्त्री, शिक्षण घेणारी स्त्री, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी स्त्री ही संरक्षित झाली पाहिजे. तिचं सेक्स्युअल एक्सप्लॉयटेशन होऊ नये, तिचा लैंगिक छळ होऊ नये, ह्याकरता नियमावली असली पाहिजे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सर्वप्रथम ही नियमावली तयार केली. ही कायद्याच्या स्वरूपात नव्हती. कायदा तयार होईपर्यंत या नियमावलीनुसार आपण समित्या स्थापन केल्या होत्या आणि त्या समित्यांनी कामही सुरू केलं होतं. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने हा कायदा तयार केला. केंद्र सरकारने कायदा तयार केल्यानंतर या कायद्याच्या अनुषंगानं ह्यामध्ये लैंगिक छळ म्हणजे काय ह्याची डेफिनेशन करण्यात आली, ती मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर कामाचं ठिकाण म्हणजे काय त्याची डेफिनेशन करण्यात आली, त्याचा देखील अर्थ मी तुम्हाला सांगितला. त्यामध्ये शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, दवाखाने आहेत, पोलीस स्टेशन आहेत, कुठल्याही प्रकारचं शासकीय कार्यालय आहे. ज्या ठिकाणी स्त्री शासकीय मदतीवर काम करते, पगारावर काम करते, अशा कामाच्या ठिकाणामध्ये येते. कुठलीही खाजगी आस्थापना जी कुठल्याही कायदेशीर तरतुदी अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आलेली आहे, अशी प्रत्येक आस्थापना ही कामाच्या ठिकाणामध्ये येते. अशी कुठलीही बाब या कायद्याच्या व्याप्तीच्या बाहेर नाही. कुठेही ज्या ठिकाणी स्त्री काम करत असेल, कुठल्याही प्रकारे हा कायदा त्या स्त्रीला संरक्षण देण्यास समर्थ आहे. त्यामुळे असं कोणीही विचार करायची किंवा अभ्यास करायची आवश्यकता नाही की या ठिकाणच्या स्त्रीला प्रोटेक्शन अवेलेबल असेल किंवा नाही. प्रत्येक स्त्रीला ह्या कायद्याचं प्रोटेक्शन अवेलेबल आहे. हा कायदा काम कसं करेल तर ज्या ठिकाणी 10 किंवा अधिक महिला काम करत आहेत अशा ठिकाणी ही समिती, मला वाटतं ही समिती आपण स्थापन केली आहे आतापर्यंत. तर ह्या समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत, जे मेंबर्स आहेत, त्या अध्यक्षांकडे, त्या सदस्यांकडे ज्या व्यक्तीच्या विरुद्ध, ज्या मुलीच्या विरुद्ध, ज्या मुलाच्या विरुद्ध सुद्धा थोडासा वेगळा विषय मांडतोय आपण आतापर्यंत, काहीतरी वेगळं बोलतो, थोडंसं वेगळं बोलतोय. तर एखाद्या मुलीच्या विरुद्ध किंवा एखाद्या मुलाच्या विरुद्ध सेक्स्युअल एक्सप्लॉयटेशनची घटना घडली असेल, लैंगिक छळाची घटना घडली असेल, तर तो व्यक्ती जो कोणी असेल, विद्यार्थी असेल, एम्प्लॉई असेल, कोणी असेल, तो व्यक्ती या समितीकडे तक्रार सादर करू शकतो. तक्रार सादर केल्यानंतर ही समिती चौकशी सुरू करेल आणि चौकशीमध्ये या समितीला न्यायालयाला समन्स इश्यू करण्याचे, स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याचे, साक्षीदार तपासण्याचे न्यायालयाला जे अधिकार असतात ते अधिकार या समितीला आहेत. आणि अशा पद्धतीने ही समिती चौकशी पूर्ण करेल. आणि चौकशीमध्ये जर या समितीला असं आढळलं की ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे त्या व्यक्तीच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे, तर सर्वप्रथम ही समिती
ज्या व्यक्तीला अत्याचाराची जबाबदारी ज्या व्यक्तीवर लादलेली आहे त्या व्यक्तीला सर्वप्रथम तडजोडीची संधी दिल्या जाईल. आणि तेही जर बाधित व्यक्ती म्हणजे ज्याच्या अगेन्स्टमध्ये ऑफेन्स झालेला आहे, ज्याच्या अगेन्स्टमध्ये लैंगिक छळाची घटना घडलेली आहे, तिची जर तयारी असेल किंवा त्याची जर तयारी असेल तर अशा प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा एक प्रयत्न समितीच्या माध्यमातून होऊ शकतो. अशी तडजोड झाली तर ती तडजोड झाल्यानंतर ते प्रकरण बंद करण्यात येईल. त्या व्यक्तीविरुद्ध त्या ठिकाणावरून नोकरीतून काढून टाकण्याची किंवा त्याची बदली करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही. मात्र अशी तडजोड झाली नाही तर ही समिती ती तक्रार पोलिसांकडे पुढे पाठविली आणि पोलिसांकडे गेल्यानंतर कलम 354 कलम 509 यानुसार भारतीय दंडविधानानुसार त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात खटला चालेल. अशा प्रकारची ही या कायद्याची सर्वसाधारण रचना आहे. मित्रांनो, थोडंसं एक महत्त्वाची बाब सांगणं मी विसरून गेलो. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ओके, विद्यापीठ अनुदान आयोग. या विद्यापीठ अनुदान आयोगानं 2015 मध्ये हा जो कायदा आहे, महिलांच्या लैंगिक छळाच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार देणारा कायदा जो आहे, त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन हे विद्यापीठ स्तरावर आणि कॉलेजच्या स्तरावर केलेलं आहे. त्याची नियमावली सुद्धा तयार झालेली आहे आणि या नियमावलीमध्ये एक महत्त्वाचा घटक आलेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की ही घटना एखाद्या स्त्रीच्या विरुद्ध घडली तर तिला कायद्याचं संरक्षण आहे, तिला तक्रार करता येईल. परंतु आता ह्या विद्यापीठाने जे नियम तयार केलेले आहेत त्या नियमानुसार अशी घटना अशी एखाद्या विद्यार्थ्याविरुद्ध, मुलाविरुद्ध, तरुणाविरुद्ध जर घडली तर त्याला देखील तक्रार करण्याचा अधिकार आहे. तो देखील समितीसमोर त्याची बाजू मांडू शकतो, तक्रार करू शकतो. ही मे बी अ ॲग्रीव्ड पर्सन अंडर दिस ॲक्ट, अंडर दिस प्रोव्हिजन्स. आता ही जी परिस्थिती आहे, कायदा तुम्हाला थोडक्यात समजला असावा असं मला वाटतं. कायद्याच्या अधिक तपशिलात जाण्याची आवश्यकता नाही. जर कोणाला काही प्रश्न या कायद्याच्या अनुषंगाने विचारायचा असेल तर विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. परंतु नुसता कायदा झाला म्हणून ही समस्या सुटणार नाही. आपण दोन्ही बाजूने प्रयत्न करूया. जर अशी एखादी घटना तुमच्या नजरेस येत असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीचा तुम्ही प्रतिकार करा. तुम्ही मुलगा असा, मुलगी असा, कोणीही असा, तुमच्या समोर जर एखादी लैंगिक छळाची घटना होते आहे तर तो गुन्हा करणाऱ्या, ती कृती करणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही सर्वांनी प्रतिकार केला पाहिजे, त्याला समज देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर जी बाधित व्यक्ती आहे त्या बाधित व्यक्तीला मानसिक बळ देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. ती व्यक्ती जर तक्रार करत असेल, तिला तक्रार कशा पद्धतीने केली पाहिजे ह्याचं मार्गदर्शन आपण सर्वांनी केलं पाहिजे. तिने तक्रार केल्यानंतर ज्या व्यक्तीला या लैंगिक छळाच्या घटनेबद्दल माहिती आहे त्या व्यक्तीने आपल्याला माहिती असलेली बाब, आपल्याला माहिती असलेली घटना ही पुरावा म्हणून समितीच्या सदस्यांसमोर सांगितली पाहिजे, जेणेकरून तक्रार करणाऱ्याला त्याच्या तक्रारीत चौकशी योग्य पद्धतीनं होईल याचं समाधान, याची खात्री वाटली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण कायदेशीररित्या ह्या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि दुसरं म्हणजे वैयक्तिकरित्या स्वतःवर संयम ठेवून अशा प्रकारच्या घटना टाळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आपण आपल्या या महाविद्यालयामध्ये ही समिती स्थापन केली. ह्या समितीसमोर कधीही अशा प्रकारची छळाची तक्रार चौकशी करण्याची वेळ येऊ नये एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद ॲडव्होकेट क्षितिज. नव्याने प्रसिद्धीस येणारा उत्कृष्ट वक्ता असं मी परिचय देताना ॲडव्होकेट क्षितिजबद्दल बोलले होते, त्याची प्रचिती सभागृहानं घेतली आहे. स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी, एक व्यक्ती म्हणून स्त्रियांना माणुसकीची वागणूक देण्यासाठी आपल्या देशातील राजे, महाराजे आणि प्रशासक यांनी जी न्याय भूमिका घेतली त्याचे ऐतिहासिक दाखले देत व सद्यस्थितीवर भाष्य करत
कायद्याने होत नाही, कायद्याशिवायही होत नाही, तर कायद्यानुसार समाज मन घडवावं लागतं, असा संदेश ॲडव्होकेट क्षितिजनी आपल्या भाषणातून दिला आहे. महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थ्यांना जे सांगू इच्छित होती ते प्रभावीपणे आपण तेथे पोचवलं, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आताच ॲडव्होकेट क्षितिजनी आपणास सांगितलं की प्रत्येक संस्थेमध्ये त्या संस्थेअंतर्गत महिला तक्रार निवारण समिती जी आहे त्याची रचना करावी लागते. त्याचा उद्देश, त्याचे कार्य हा कायदा हा सांगितला आहे. तर आपल्याही महाविद्यालयामध्ये अशी जी समिती तयार झालेली आहे त्या समितीची रचना मी विद्यार्थ्यांसमोर मांडते. ग्रीव्हियन्स रिड्रेसल सेल फॉर वुमेन अँड गर्ल्स अगेन्स्ट सेक्शुअल हॅरेसमेंट, रॅगिंग अँड अदर कंप्लेंट्स अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. त्याच्या समन्वय ह्या समितीच्या संयोजिका प्राध्यापक सौ वायसाळ मॅडम आहे. या समितीमध्ये व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव डॉक्टर एस बोबडे हे आहे. महिला शिक्षक सदस्य म्हणून मी स्वतः प्राध्यापक सौ पी ए टावरी, पुरुष शिक्षक सदस्य म्हणून प्राध्यापक डॉक्टर पांढरीकर सर, महिला शिक्षक सदस्य म्हणून डॉक्टर नीता बोचे मॅडम, वकील म्हणून ॲडव्होकेट सौ आळशी मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी म्हणून श्री GN सोळंके, विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी तनुश्री टाले, विद्यार्थी प्रतिनिधी श्री अर्जुन नाईक आणि स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आहे ॲडव्होकेट सौ उज्ज्वला गुले. यानंतर मी मार्गदर्शन करण्याकरिता सन्माननीय प्राचार्य सर यांना इथे आमंत्रित करते. आजच्या या महिला तक्रार निवारण समितीतर्फे आयोजित कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट क्षितिज अनोका सर, मंचावर उपस्थित या सेलच्या कन्व्हेनर कॉर्डिनेटर प्राध्यापिका वायसाळ मॅडम, प्राध्यापिका सौ टावरी मॅडम, या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक प्राध्यापिका आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी. आम्ही त्या दिवशी चर्चा करत होतो कार्यशाळेबद्दल, वर्कशॉपबद्दल, की संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना कमी वेळेत कशा पद्धतीने आपण देऊ शकतो. योगायोगाने माझा आणि वकील साहेबांचा तसा पर्सनली म्हणजे व्यक्तिगत माझी ही पहिलीच भेट असली तरी सुद्धा फोनवर आणि व्हॉट्सॲपमध्ये काही मेसेजेस आम्ही शेअर करतो. तर अशा पद्धतीनं त्यांची माझी ओळख होती आणि त्यांचे जे विचार आणि त्यांची ती समाजाविषयीची कळकळ मला त्याच्यामधून दिसून यायची. म्हणून मी टावरी मॅडमला सहज असं म्हटलं की मॅम, ॲडव्होकेट क्षितिज अनोकार आपल्याच महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी पण आहेत, त्यांना जर वेळ असेल आणि ते येऊ शकत असतील तर मला असं वाटतं की त्यांच्यासारखं आपल्या विद्यार्थ्यांचं उद्बोधन, हा शब्द मी या ठिकाणी वापरेल, की उद्बोधन दुसरं कोणी कदाचित करू शकणार नाही. आणि खरोखर त्याची प्रचिती मला या ठिकाणी आली. अगदी अल्पावधीमध्ये, कमी वेळेमध्ये सर्व गोष्टी ज्या काही म्हणजे कायद्यापासून ते कायद्याची गरज पडू नये इथपर्यंत सर्व त्यांनी एक अर्ध्या पाऊण तासामध्ये, 1 तासामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. मी गोसे महाविद्यालयातर्फे त्याची या ठिकाणी प्रथम आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला फक्त या ठिकाणी एकच गोष्ट मी सांगू इच्छितो, वेगवेगळ्या उदाहरणामधून ॲडव्होकेट क्षितिजने तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की जर एखादं असं कृत्य की जे होऊ नये असं जर होत असेल आणि त्या ठिकाणी तुमचा त्या कृत्याशी तसा काहीही संबंध जरी नसला परंतु तुमच्या नजरेसमोर होते आहे, तुम्हाला माहिती आहे, परंतु मला याचं काही घेणं देणं नाही अशी जर तुमची वागणूक असेल तर ती सुद्धा या गोष्टीला, जसं त्यांनी सांगितलं की कायदा म्हणून सर्व गोष्टी होत नाही, तर रोजच्या ह्या घटना का घडतात तर त्या या गोष्टीमुळे घडतात की तुम्ही बघत असून सुद्धा त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याचं कुठलं कॉन्क्लुजन्स घेत नाही किंवा मला या ठिकाणी काय करायला पाहिजे हे थोड्या वेळाकरता आपण विसरून जातो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ह्या गोष्टी घडतात. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी
स्टाफच्याही मीटिंगमध्ये सभेमध्ये आम्ही ह्या गोष्टी चर्चेला घेतो. या ठिकाणी सुद्धा काही स्टाफ मेंबर्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की अशी कुठलीही घटना त्यामध्ये काय काय येतं हे अगदी सविस्तरपणे सरांनी सांगितलं आहे आणि सविस्तरपणे सांगून शेवटी एका वाक्यामध्ये सर्व समराईज केलं आहे की अशी कुठलीही घटना तुमच्या बहिणीसोबत आईसोबत केलेलं तुम्हाला सहन होणार नाही. अशी कुठलीही घटना म्हणजे हे ते दुष्कृत्य किंवा लैंगिक छळामध्ये येतं अशी घटना घडू नये याकरिता प्रत्येकाने आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडावं असं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो. आणि जेणेकरून ही जी तक्रार निवारण समिती आहे आपल्या इथे एक मागील 5-6 वर्षापासून हा सेल कार्यरत आहे. तक्रार निवारण समितीकडे जाण्याची वेळ शक्यतोवर येत नाही. आतापर्यंत तशी कुठलीही घटना किंवा कुठलीही तक्रार या सेलकडे प्राप्त झालेली नाही आहे आणि असाच हा सेल पुढेही चालू राहावा की जेणेकरून त्या तक्रार निवारण समितीकडे जाण्याची गरज कोणाला पडणार नाही किंवा तिथपर्यंत कंप्लेंट जाणार नाही. परंतु जर कदाचित असं होत असेल आणि कोणाला वाटत असेल की या सेलची आपल्याला मदत घेण्याची गरज आहे तर जे मॅडमने आता सदस्य सांगितले आहेत ज्यांची कोणाची म्हणजे ज्यांच्याकडे कोणाकडे तुम्ही अप्रोच करू शकता त्यांच्याकडे जाऊन किंवा प्राचार्यांकडे अशा पद्धतीची तक्रार द्यावी जेणेकरून यामध्ये खरोखर जो कोणी दोषी असेल सरांनी सांगितल्याप्रमाणे तडजोडीचा मार्ग तो एक बघितला जाईल किंवा त्याच्यावर जे काही कायद्याने कार्यवाही होते त्या कार्यवाहीला सुद्धा त्याला सामोरं जावं लागेल. ती घटना घडू नये याकरिता प्रत्येकाने मी परत तेच सांगतोय प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी. मी एक छोटंसं उदाहरण देतोय की महाविद्यालयामध्ये म्हणजे एक उदाहरण म्हटल्यापेक्षा घटना सांगतोय कारण सरांनी उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. मी घटना सांगतो याच वर्षीची. वर्गामध्ये कोणाचा बर्थडे असतो किंवा कुठलं काही उपलब्धी असेल तर त्याचं सेलिब्रेशन विद्यार्थी कारण सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आलेले असतात त्यांचे संबंध असतात आपण असं त्या ठिकाणी साजरा करतो कुठला तरी उत्सव. एखाद्या मैत्रिणीचा मित्राचा बर्थडे आहे तर तो साजरा करायचा. तो साजरा करण्याला हरकत नाही परंतु तो साजरा करत असताना त्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप महत्वाचं आहे. ते बिघडता कामा नये जेणेकरून सरांनी जी लिस्ट आता तुमच्या समोर सांगितली त्यामध्ये कुठेतरी तुम्ही गुरफटून जाल असं होऊ नये. आताच एक काही दिवसापूर्वी एक घटना एक कोणाचा तरी XYZ विद्यार्थ्याचा बर्थडे विद्यार्थिनीचा किंवा विद्यार्थ्याचा बर्थडे एका रूम मध्ये क्लास झाल्यानंतर समोरचा क्लास रेसेस होत्या मध्ये आणि त्यामध्ये त्यांनी तो साजरा करण्याचं ठरवलं. साजरा केला त्या ठिकाणी केक आणला त्यांनी कापला. चांगलं आहे सर्वांनी एकत्रित राहावं कोऑपरेशन असावं. परंतु त्यानंतरचं जे कृत्य होतं की तो केक घेऊन एकमेकाच्या मागे धावणे आणि लावणे मग त्याच्यामध्ये मुलंही आलेत आणि मुलीही आल्या. हे दोन्ही एका ठिकाणी आल्यामुळे एखाद्या वेळेस एखाद्या मुलीला मुलाकडून म्हणजे तो केक लावण्याचा प्रयत्न असेल किंवा मुलीकडून मुलाला सरांनी दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर यामध्ये अशी एखादी घटना त्याचं वेगळं स्वरूप निर्माण होऊन तक्रार निवारण समितीकडे जाऊ शकते. ती जेव्हा लक्षात आली आमच्या प्राध्यापकाच्या लक्षात आल्यानंतर प्राध्यापकांनी ताबडतोब संबंधित विद्यार्थ्यांना बोलवलं माझ्या ऑफिसमध्ये आणि त्यांना फक्त सरांनी आता सांगितल्याप्रमाणे एकाच शब्दात सांगितलं कोण होतं काय होतं मुली कोण होत्या मुलं कोण होत्या याची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना विचारलं की काय चालू होतं तर त्यांनी सांगितलं बर्थडे सेलिब्रेट करत होतो. मग कोण होतं. एक विद्यार्थी सांगत होता की ती माझी बहीण होती आणि दुसरा एक विद्यार्थी होता. मग तुझी बहीण काय नाव वगैरे विचारल्यानंतर नाही मांडलेली बहीण. इट्स ओके चांगली गोष्ट आहे. सरांनी विचारलं की ही तुझी बहीण आहे समोरचा विद्यार्थी असं असं कृत्य करतो आहे तुझ्या समोर तर तुला हे चालतं का. जर चालत असेल तर आमची काही मनाई नाही तुझी ही बहीण आहे. त्या विद्यार्थ्यांनी खाली मान घातली आणि सांगितलं की सर अशी चूक माझ्याकडून यानंतर तर होणारच नाही पण माझ्या समोर जर असं काही होत असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. तर मला हे म्हणायचं आहे की ठीक आहे चूक होत असेल तर हे सांगणं तुमचं काम आहे आणि म्हणून मी ही गोष्ट या ठिकाणी मांडली. तर यानंतर लक्षात ठेवा अशी कुठलीही घटना अप्रिय घटना आपल्या महाविद्यालय परिसरामध्ये किंवा कुठेही तुमच्या नजरेसमोर कुठेही घडता कामा नये. तशी जर घडत असेल तर त्याकरता तुमची जबाबदारी तुम्ही विसरू नये ती पार पाडावी एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. महाविद्यालयात स्वस्थ वातावरण राहावं
समाज निकोप राहावा याकरिता विद्यार्थ्यांनी आणि आपण सर्व समाज घटकांनी कोणती भूमिका ठेवली पाहिजे, कोणत्या जबाबदारीनं वागलं पाहिजे, याचं उत्कृष्ट मार्गदर्शन सरांनी केलं.